टॉस जिंकल्यानंतर बघा मोठागाव संघ विन द टॉस अँड क्लोज टू बॉल फर्स्ट. हेडुट्टे 40+ विरुद्ध मोठागाव 40+. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय सुखदेवदत्त पाटील आणि लालचंददत्त पाटील, एवन जोडी आणि संपूर्ण आईगावदेवी क्रिकेट संघ उंबारली व ग्रामस्थ मंडळ उंबारली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल रनआउट, बीमर आणि वाईटसाठी, तो 15 सेकंदाच्या आत घ्यायचा हे लक्षात ठेवा. ही महत्त्वाची सूचना आहे. बऱ्याच वेळा खेळाडू कक्षामधनं आवाज आल्यानंतर रिव्ह्यू घेतला तर तसं होणार नाहीये. उमेश पाटील आणि नितीन पाटील ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. यज्ञेश काळन यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत. हेडुट्टे गावचे समाजसेवक आणि हेडुट्टे संघाचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. चला गाड्या, मॅच सुरू झाली, जरा सहकार्य करा. पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय. बघा आम्ही टाइम सुद्धा मॅच करणार बरोबर 6:36. खरं तर 6:30 सोमनाथ भोईर आम्ही काल चर्चा केली होती, मला हरकत नाहीये. 6 मिनिटं आपण थोडंसं मागे आहोत. दत्ता भोईर आलेत मोठागाव संघाकडनं पहिलं षटक घेऊन. मोठागाव विरुद्ध हेडुट्टे आजच्या रात्रीतली पहिली मॅच. पहिला चेंडू शॉर्ट प्लेनचा बॉल होता, फक्त दिशा दिली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिल्याच बॉलवरती उंबारली चौकार. विकेट ड्रिंक्स ब्रेक त्यावेळी थोडंसं 1-2-3 मिनिटं आम्ही ते ॲडजस्ट करू, कारण आता जो चौकार गेला, बॉल मिळाला नाही, त्यामुळे थोडासा वेळ गेला. 6:36 पहिला चेंडू जरूर पडला होता. मॅच बॉल आलेला आहे. धन्यवाद आमचे लाडके प्रेक्षक, आमचे आयोजक, स्वयंसेवक जे सीमारेषेवर तैनात आहेत त्यांचेही कौतुक. आणि ही जिम्मेदारी तुमच्या खांद्यावरती आहे. 7 रात्र पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय नितीन पाटीलच्या बॅटमधून. नितीनने खूप उल्लेख चांगला केला की टॉस आम्ही जिंकला असता, आम्ही बॅटिंग घेतली असती. हलक्यात हलक्यात थोडंसं हलकंसं अंदाज त्यांना आहे, कारण की ही स्पर्धा होण्या अगोदर काही प्रेक्षणीय मॅचेस झाल्या. इथे 4 टीम्स होत्या, हेडुट्टे, उंबारली, तिसगाव आणि मांगरूल या 4 संघांमध्ये मॅचेस झालेले आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे एक्झॅक्ट या मैदानामध्ये काय करायचं, थोडासा अंदाज मिळालेला आहे. सहा धावात आपण कधी पहिल्या चेंडूमध्ये चौकार, दुसऱ्या चेंडूमध्ये दुहेरी धाव आणि सुरुवात चांगली केली आहे. टॉस गमावल्यानंतर मात्र 40+ संघटनेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. हा कव्हरच्या वरून खेळायचं होतं. विलास वेगाने धावतायत, नितीन वेगाने आलेत, आउटफील्ड फास्ट आहे. 2 धावा इथे मिळालेत. तिसऱ्या धावेचा कॉल बघा नितीन पाटीलने दिला आणि उमेशलाही त्यांनी धावा लावलेल्या आणि 3 धावा धावून घेतलेल्या आहेत. आजच्या सुधी पहिल्या 3 धावा धावून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या स्पर्धेमधील 7व्यांदा 3 धावा धावून घेतलेल्या आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर भावेश पाटील याच गावचे एक जबरदस्त स्कोरर आणि सत्ताधारी खूप चांगली टॅली तुमची त्यांची पाहायला मिळते. काल 8 संघ या स्पर्धेत खेळले आणि स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील, जय हनुमान मोठी देसाई संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये दाखल झाले 40+ 16 संघांमधनं. आणि आज 8 संघ इन ॲक्शनमध्ये, आज एक संघ फायनलमध्ये दाखल होईल आणि ती फायनल मॅच 10 जानेवारीला होईल. अमित पाटील यांचं आगमन झाले, जुळून डोंबेचे त्यांचं हार्दिक स्वागत. महेश म्हात्रे सरांचं आगमन झालंय. मासाई चषक जी स्पर्धा जबरदस्त चर्चेत राहिली आणि पाहुणचार काय असतं हे महेश म्हात्रे साहेबांनी दाखवून दिलं. महेश दादांनी त्या स्पर्धेमध्ये प्रमोद म्हात्रे असतील, किरण म्हात्रे असतील आणि संपूर्ण कोपरवासियांनी जबरदस्त स्पर्धा. प्रत्येक वरती त्या स्पर्धेला आता वेध लागतील, कारण 2025 2026 एक धमाकाच केला. बॅटची एज लागली आणि फलंदाज उमेशची खेळी इथे समाप्त झाली. पहिला धक्का लागत असताना 9व्या धावसंख्येवरती उमेश 0वरती बाद.
एडूडने 40+ संघाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होते बघा. पहिला चेंडू खराब होता, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि त्यानंतर दत्ता भोईरने चांगला कमबॅक केलाय. 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केले. ॲक्शन रिप्ले बघा. पॉइंटला सुभाष मुंडेत. 5 ओव्हरची मॅच. 6:36 आणि पहिला चेंडू पडलाय. दुसरी मॅच जय गणेश विष्णू स्पोर्ट नाबाली आणि एका बाजूला चिकनगर. दुसऱ्या मॅच मध्ये बघा पहिल्या 3 बॉलवरती 9 धावा आली. नंतरच्या 3 धावांवरती विनोद सर एकही धावा आली नाहीये. लाजवाब कमबॅक केले दत्ता भोईरने. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. 6:36 पहिला चेंडू पडलाय. करण कान आले, त्यांच्याच गावचा संघ आहे. पंच आपण पाहिलं तर अरविंद म्हात्रे सरांना तुम्ही पाहतात आणि श्रीनाथ पाटील. श्याम भोईर बघा सातत्याने या स्पर्धेमध्ये काही कमी आहे की नाही आणि सातत्याने प्रचंड मेहनत त्यांची आपल्याला पाहायला मिळते. तितकेच चांगले क्रिकेटर आणि 100% कमिटमेंट काय असते हे श्याम भोईर नेहमीच दाखवून देत असतात. मग जेव्हा ते क्रिकेट खेळत असतील, क्रिकेट व्यतिरिक्त गावामध्ये माणुसकीचं नातं असेल आणि क्रिकेट ज्यावेळी स्पर्धा आपल्या गावची स्पर्धा असेल त्यावेळी खास करून 6 दिवस या स्पर्धेमध्ये, त्या अगोदर 15 दिवसापासून आधी त्यांची प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. 6:36 पहिला चेंडू पडला हेही लक्षात ठेवा. 3-4 मिनिटं असतील ते आम्ही ॲडजस्ट नक्कीच करू. विकेट चौकार षटकार गेल्यानंतर थोडासा वेळ जातो, ड्रिंक्स ब्रेक या काही गोष्टी त्या आम्ही नक्कीच मॅनेज करू. दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी निलेश म्हात्रे आलेत. 5 षटकांची मॅच अंतर नावाली 40+ आणि चिकनगर 40+. अजून एक दमदार मॅच तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर 40+ विरुद्ध जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या दोन्ही टीम्स. निलेश लेक्स्टमच्या बाहेर होता पण वाईट चिकून करतात अरविंद म्हात्रे सर. सातत्याने नाईट स्पर्धा म्हटल्यानंतर अरविंद म्हात्रे सरांची नेहमीच चर्चा असो. मग उठसाटण्याची नाईट स्पर्धा असेल, अनेक नाईट स्पर्धा असेल आणि डे स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं योग्य डिसिजन नेहमीच तुम्हाला पाहिजे. दुसऱ्या बाजूला श्रीनाथ पाटील सर तुम्ही पाहतात, मॅन फ्रॉम नागाव निलेश. इथे मात्र वाईट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक थोडासा वेळ तिथे घेत असताना आपण पाहतोय आणि 2 धावा बघा ना किती वेगाने. जितेंद्र कांड खूप वेगाने धावतायत. धावसंख्या आपण बघू शकाल 12 वरती. नितीन पाटीलसाठी सुवर्ण संधी या बॉलनंतर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इथे मात्र पंचांकडे पाहिलं जातं एक्झॅक्ट चेंडू कुठे पडलाय. नितीन पाटील जे बॅटिंग करतात हेडूडने 40+ संघाचे रिव्ह्यू घेतलाय का? ओके, 15 सेकंदाच्या आत रिव्ह्यू नक्की बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. जे फलंदाजी करतात नितीन पाटील त्यांनी 3 बॉल 3 षटकार मारले. तर राजू शेठ भोईर मोठागाव यांच्याकडनं 11,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल आणि मोठागाव संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर घेतली तरी त्या गोलंदाजाला 11,000 रुपयाचं कॅश प्राईज राजू शेठ भोईर मोठागाव यांच्याकडनं दिलं जाईल. नक्कीच भरपूर दिवसांतर इतकी मोठी अमाऊंट आपण पाहतोय. 3,000 4,000 सातत्याने पाहतोय विनोद सर आपण. मात्र राजू शेठ भोईर आले त्यामुळे 11,000 त्यांनी प्रेक्षकांना 21,000 ठेवले होते. हाही विक्रम त्यांच्या नावावरती आहे. आणि याच मैदानामध्ये गणेश भोईर वाईट आहे. रिव्ह्यू सक्सेस. ग्रामीणचा ATM म्हणून बघा, हा ॲक्शन रिप्ले बघा आणि त्यामध्येच रिव्ह्यूचा वापर केला नितीनने. या स्पर्धेत कोणत्याही फलंदाजाने अर्धशतक पूर्ण केलं संपूर्ण 6 दिवसामध्ये तर 2,000 रुपयाचं कॅश प्राईज. योगेश पवार यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय त्यांचे जवळचे मित्र सोमनाथ भोईर यांच्याकडे कॅश प्राईज दिले जाईल. कोणत्याही फलंदाजाने जर 50 मारली निलेश. याच मैदानामध्ये 36,000 रुपये लावले होते. गणेश भोईर यांना व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आणि कॉमेंट्री बॅलन्ससाठी सुद्धा बघा राजू शेठ भोईर यांच्याकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आले. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. कॉम्प्लिमेंटरी नेहमीच ते देत असतात आणि खऱ्या अर्थाने टेनिस बॉलमध्ये त्यांनी सुरुवात केली कॉम्प्लिमेंट द्यायला समालोचकांना. ज्यावेळी गणेशने 2 षटकार सुद्धा मारले होते गणेश भोईर मोठागाव आणि तिसरा मारला असता तब्बल 36,000 रुपये याच मैदानामध्ये उंबारली चषकमध्येच ती स्पर्धा डे होती. 16 धावा तापलकती लागलेत. निशांतच्या नावाने सातत्याने बक्षिसांची
उधळपट्टी आपण पाहिलेली आहे. राजू शेठ बोईरकर त्याचे सुपुत्र आणि मोठा गाव प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा स्पर्धा होते त्यांचा संघही आपल्याला पाहायला मिळतो. येणाऱ्या काळामध्ये मोठा गाव प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. निलेश इथे मात्र चेंडूने फाटचा संपर्क झाला नाही. इष्टरक्षक बघा नितीन मात्रे देष्टांच्या मागे. एक बंधुराज गोलंदाजी करतोय, दुसरा बंधुराज इष्टरक्षण करके. दोन बंधुराज आपण पाहिलं तर नक्कीच हरिभक्त परायण निवृत्ती महाराज हे नाव भरपूर चर्चेत राहिलं आणि बाबांचं नाव नेहमी आम्ही उल्लेख करत असतो. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, चेंडू बराच वेळ हवेत आहे. राम वेगाने धावतायत. 2 धावा इथे मिळालेत. रिव्हर्स फटका असा दुधारी तलवार आहे, कारण की लगी तो आवाज नाही तो बरोबर असंही म्हटलं तर मात्र बऱ्याच वेळा या फटक्याने धावाही येतात. कधी कधी चेंडू डॉटही जात असतील मात्र बऱ्याच वेळा धावाही येतात. ज्यावेळी हवेचा वेग हवेच्या विरोधात तुम्हाला खेळायचं असतं त्यावेळी हे फटके खेळावे लागतात. 18 धावा धाबल कधी लागल्यात. निलेश ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूची गती थोडीशी कमी केली. ॲक्शन रिप्ले बघूया आपण. हा बॉल डावखुळा त्याचे गोलंदाज निलेश. ओमसा MTC लाईव्ह बघा. रोशन फराट क्लिअरिटी विथ क्वालिटी. अजून काय पाहिजे. स्लोअर वन चेंडू होता बघा. चेंडू फिंगर रोल केले, चेंडूची गती थोडीशी कमी केली आणि हीच तर खासियत आहे निलेशची. निलेश डान्सिंग धावून विकेट पुढे आले. मिडऑफचं क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. एकदा वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे. मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केले तर 2 षटकांचा खेळ समाप्त होईल. 10.00च्या सरासरीने 20 धावा धावपल कधी लागल्या त्या हेडूटने. त्याच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत. 10.00च्या सरासरीने 20 धावा हेडूटने 40+ संघाच्या झालेल्या. एक विकेट उमेशची त्यांनी गमावलेली आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. एका बाजूला नावाली 40+, दुसऱ्या बाजूला चिकनगर 40+. दोन्ही कॅप्टनने रिपोर्टिंग करा. विलास भोईर आलेत. मोठागाव संघाचा कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक देतो. राजू शेठ भोईर मोठागाव. टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वात मोठा ATM कार्ड ज्यांच्याकडे 11,000. पारुनाथ भोईर साहेबांचं आगमन झाले. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नितीनसाठी सुद्धा सुवर्ण आहे. नितीनने 3 षटकार मारले तरी 11,000 आहेत. चांगला चेंडू होता. जितेंद्र काळेंना प्रमोट केलंय 3ऱ्या क्रमांकावरती. मात्र पहिला चेंडू डॉट आलाय 3ऱ्या ओव्हरमधला. हा ॲक्शन रिप्ले बघा. राईट टर्म राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट हातात एक हात नक्कीच सुटला होता आणि त्याचमुळे बऱ्याच वेळा ग्लव्हचा आपण पाहिलं तर ग्लोव्हचा वापर करतात काही खेळाडू. विलास गोलंदाजी मार्कवर. राईट टर्म राऊंड द विकेट. इथे मात्र निलेश थोडेसे बीट झालेत. पंच सिन्हा सरांचा 22चा इशारा येतोय. निलेश बीट झाले, फलंदाजी बीट झाले होते. 21 आपण धावा धापल कधी पाहतोय. ॲक्शन रिप्ले बघा. कटर्सचा वापर करतात विलास भोईर, त्यामुळे फलंदाजाला खेळणं थोडंसं कठीण जातं. मग बघा नितीन पाटील या टीमचा एक चांगला फलंदाज आहे. 9 चेंडूचा खेळ त्यांनी केलाय. 17वरती तो नाबाद आहे. 21 धावा धापल कधी लागलेत. विलास पुढचा बॉल. 2 खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर तुम्ही खेळाडू कक्ष चॉईस करू शकता. महेश मात्रे सरांना तुम्ही पाहतात. मॅन फ्रॉम कोपरगाव. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. थर्ड मॅनला फिल्डिंग खराब आहे. संजय तिथे होते. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. रिव्हर्स फटका बॅटला लागला. त्यानंतर संजय मात्र खरं तर चेंडू अडवायला हवा होता संजयकडनं. लेजंड क्रिकेटर आहेत. भरपूर वर्ष NYCC या संघाटी सुद्धा ते खेळलेले आहेत. त्यांचाच संघ होता. 25 धावा झालेले आहेत. एक रन्स क्रिकेटमध्ये महत्वाचे असते. इथे चेंडू हवेत आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक नितीन मात्रे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का मैदानामध्ये हेडूटने 40+ला.
दीपक केने कुठे चाललेत? एक मॅच आहे का? पंचवीस वरती दुसरा धक्का लागला आणि किशोर भंडारे आलेत बॅटिंग करण्यासाठी. चौथ्या क्रमांकावरती तिसरं षटक. पाण्याची व्यवस्था बघा तुम्हाला मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे. मोठागाव संघ हेडुटणे संघ याची नोंद घ्या. जरूर आपला वेळ वाचेल हा प्रयत्न सातत्याने आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत. विलासने महत्वाची विकेट घेतली. हा शॉर्ट प्लेनचा बॉल होता मात्र टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत सुभाष मुंडे, तिथे चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. किशोर आल्या पावली माघारी परततोय. शून्यावरती बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय विलासने. 25 वरती 3 हेडुटणे 40+. आणि हॅट्रिक पूर्ण केली तर राजू शेठ भोईर मोठागाव यांच्याकडनं 11,000 रुपयाचं कॅश प्राइज. टेनिस बॉल क्रिकेटमधला सर्वात मोठा ATM कार्ड म्हणून राजू शेठ भोईर यांची ओळख राहिलेली आहे आणि तीच दहशत आजही तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक बॉल विलास. इथे चेंडू हवेत आहे. 11,000 निलेश म्हात्रेच्या हातात आहेत. तो सोडणार नाहीये आणि विलास भोईरने पहिली हॅट्रिक पूर्ण केली आहे. तर राजू शेठ भोईर मोठागाव यांच्याकडनं तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राइज विलास भोईरला दिलं जाईल. पहिली विकेट हॅट्रिक बघा विलास भोईरच्या नावावरती आणि राजू शेठ भोईर मोठागाव यांच्याकडनं 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आता दिलं जाईल. निलेशच्याच हातामध्ये झेल गेला होता. चला फिल्डिंग लावा निलेश. चला 16 मिनिटं गेलेलेत. त्यातले काही मायनस होतील विकेट. त्यानंतर चौकार षटकार गेल्यानंतर काही विकेट आपण टायमिंग थोडंसं मायनस होईल. महेंद्र म्हात्रे सुद्धा बघा रिॲक्शन मध्ये 25 वरती 4. काय गोलंदाजी केली विलासने. 4 धावा 1 चौकार 1 लेग बाईस आणि 3 विकेट. आणि झेलही कोणाकडे गेला बघा ना, निलेश म्हात्रेकडे. विलासला थोडासा विचार करावा लागेल निलेश म्हात्रे यांचाही. पंचवीस धावा झालेल्या आहेत. मच्छिंद्र पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 25 धावा झालेल्या. चौथ्या षटकात महेंद्र म्हात्रे आलेत. एक लेजंड क्रिकेटर. चला बाईक जरा लवकर जा. मॅच सुरू असताना जरा थोडं सहकार्य केलं तर बरं होईल. प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, आपल्या गावचे कोणी ग्रामस्थ असतील, थोडं सहकार्य करा. लाईव्ह टेलिकास्टवरती थोडंसं चित्र वेगळं दिसतं. लेक्शमच्या बाहेर होता. पंचांनी हा बॉल वाईट घोषित केलाय. 26 धावा तापाल कधी लागले. 4 गडी बाद. 26. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बकासूर हरेश केनेचे आगमन झाले. पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये 40+ क्रिकेटमध्ये 2 शतक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. जितेंद्र काळांच्या बॅट मधून आलाय उपयुक्त सिक्सर. तीन बॉल 3 षटकार मारले तर सोमनाथ भोईर यांच्याकडनं 1032 धावा झालेत. हाही चेंडू उंच गेलाय. आता स्वतः महेंद्र धावतायत.
जजमेंट चांगला होता, मात्र झेल ड्रॉप झालाय. 2 धावा इथे मिळाल्या. झेल थोडासा कठीण होता. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडणे इतकं सोपं नाहीये. हा ऍक्शन रिप्ले बघा. ज्या प्रकारे 1983 विश्वचषकची आठवण झाली, ज्या प्रकारे कपिल देवने असा झेल पकडला होता आणि तिथून तो सामना टर्न झाला. प्रशांत भोईर सुद्धा येत आहेत. आता त्यांना त्यांचं स्वप्न जे पूर्ण झालं भोपरच्या स्पर्धेमध्ये, इतक्या वर्ष रेग्युलर क्रिकेट खेळले, मात्र अखेर 40+ मध्ये त्यांना बाईक मिळाली. सोडून दिलंय. दबाव आहे महेंद्र मात्रे यांच्यावरती. आता ऑफस्टमच्या बाहेर होता, पंच वाईट चिकून करतायत. एजे सर तिथे आहेत. 35 धावा झालेत. अरविंद म्हात्रे सर आणि आपण दुसऱ्या बाजूला श्रीनाथ पाटील सरांना पाहतायत. 5 चेंडू या इनिंगमध्ये आतापर्यंत वाईट आलेत, म्हणजे 5 एक्स्ट्रा वाईटचे आहेत. 35 झालेत. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. चेंडू हवेत आहे. मंगेश पोचले होते. झेल ड्रॉप. 2 धावा मंगेश जवळ होते. मात्र अशा कॅचेस थोडेसे कठीण असतात. 40+ क्रिकेट आहे, मात्र 40+चे खेळाडू कुठेही कमी नाही आहेत. 37 धावा. आता धावा यायला सुरुवात झाली आहे. तर मागच्या ओव्हरमध्ये विलास त्याची हॅट्रिक घेतली, तिथे धावांवरती रोख लावलं होतं. आता जितेंद्र आणि शनिदासला माहिती आहे, शनिदासला अजूनही स्ट्राईक आली नाहीये. या टीमचा मुख्य फलंदाज उमेश पाटील, क्रिस गेल म्हणून त्याची ओळख आहे, एडुटणे गावचा, मात्र तो शून्यावरती बाद झाला. काल पहिल्या सामन्यामध्ये 51 धावा दातिवलीने केल्या होत्या, मात्र सागावने त्या चेस केल्या होत्या. आज बघायच्या किती होतील. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. मंगेश येते. पुन्हा 2 धावा मिळाल्यात. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार येणार नाहीयेत. 39 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. 2 टू गो. धावा आलेत. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सीमारेषेच्या बाहेर. जितेंद्र कान ऑन फायर. 6 क्या बात आहे. बघा करण सर, ज्या खेळाडूकडनं 3 चेंडू डॉट आले होते सलामीला, आपण पहिले ज्यावेळी ते बॅटिंगला आले, आणि त्यानंतर त्याच फलंदाने 2 षटकारी मारलेत आणि आता धावा 45 झाल्यात. या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात. 3 षटकात 25 होत्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली 40+ आणि आई गावदेवी रुद्र 11 चिकनगोर 40+, हे लक्षात असू द्या. दोन्ही कॅप्टन्स. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. थोडेसे दूरवर आहेत. नितीनला माहिती आहे 2 धावा होणार नाहीयेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा झालेल्या आहेत. मॅच बॉल आलाय बघा अरविंद सर, मॅच बॉल आलाय. 3 षटकात भावेश आम्हाला सांगतायत 25. या ओव्हरमध्ये 21 धावा महेंद्र म्हात्रे यांनी खर्च केल्या. थोडंसं महागडच षटक म्हणावं लागेल. 21 धावा एकाच ओव्हरमध्ये आलेले आहेत. रमेश केने आले असतील तर या. चिकनगरचे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. काय टेलिकास्ट आहे बघा. ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून रोशन फराट, सागर फराट. दहा चेंडूमध्ये 19 धावा आतापर्यंत बनवल्यात जितेंद्रने. पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानाच्या आतमध्येच करण्यात आली, लक्षात घ्या. जबरदस्त. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून 46 धावा झालेल्या आहेत. काल पहिल्या मॅच मध्ये 51 झाल्या होत्या, मात्र 52 चेस केल्या होत्या काल विनोद सर सागाव संघाने. काल पहिल्या 3 मॅच मध्ये धावा चेस झाल्या आणि चौथी मॅच टाय झाली. मात्र चेसिंग कंपल्सरी 40+, त्यामुळे एका रन्सने नारोली संघाने सामना गमावला. खूप चांगला व्ह्यू तुम्ही पाहतायत. विलास भोईर आले, ज्याने हॅट्रिक पूर्ण केली होती. तोच विलास भोईर आपल्या पाहायला मिळतो. कमबॅक करेल का? 46 धावा झालेल्या आहेत. ज्या जितेंद्रला मगाशी शांत ठेवलं होतं तोच विलास तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 विकेट त्याने या मॅचमध्ये घेतलेले आहेत. विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. काल मोठी देसाई 40+ संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलाय. ज्ञानेश्वर देवकरने जबरदस्त गोलंदाजी केली पहिल्या मॅचमध्ये. आणि हे आमचे लाडके आयोजक कॅप्टन कूल सचिन भोईर यांना बघू शकाल. सोमनाथ भोईर, राहुलला तुम्ही बघू शकाल. टोस खेळत आहेत. क्षेत्ररक्षक भरपूर पुढे आहेत. मात्र टायमिंग बघा किती चांगलं आहे. श्रीनाथ पाटील सरांचा इशारा येतोय. 6. ज्या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली होती त्याच गोलंदाजाचं स्वागत षटकाराने करत असताना जितेंद्र कालन ऑन फायर.
SP पॅनलचे त्यांचे हार्दिक स्वागत. श्रीनाथ सरांना तुम्ही बघू शकाल, AJ सरांना बघू शकाल आणि आता संदीप भाणे मॅन फ्रॉम आडिवली. बिलास राईट फ्रॉम द विकेट. हाई बॉल उंच गेलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला पाठवून दिलाय. जितेंद्र कानला आता थांबवणं कठीण झालंय. ते मोठागाव टीमला धावसंख्या 58 वरती पोहोचली आणि अजून एक सलग तिसरा षटकार आला तर सोमनाथ भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हेडुटणे संघाच्या फलंदाजांना ही सुवर्ण संधी आहे. सराव भरपूर दिसत, वेट अँड वॉच क्रिकेट खेळत आहेत. 3 बॉल माझ्याकडनं डॉट गेले, काही हरकत नाहीये. मी चांगली बॅटिंग करेल, मी गावासाठी खेळेल, मी टीमसाठी खेळेल आणि ते दाखवत आहे जितेंद्र कान या मॅच मध्ये. 58 झालेत. हा चांगला चेंडू होता, फलंदाज बीट झाले, यष्टीरक्षक निलेश सुद्धा बीट झाले. मात्र सलग 3 षटकार तर आले नाही, मात्र 58 धावा झाल्यात आणि या धावा या स्पर्धेतील करण सर सर्वाधिक धावा आहेत 58. हाय स्कोर आतापर्यंत 52 होता संदर्भ टीमचा, ते चेस झाल्या नव्हत्या. 58 आता झाल्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. 60 धावा धापल कधी लागल्या आहेत. 3 षटकात 25 होत्या. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 60 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 धाव पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न सुरू आणि 2 धावा इथे पूर्ण झालेत. 62 धावा झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 62 62 या स्पर्धेतील सर्वाधिक धावा. पस्तीस वरती नाबाद बघा. बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. जितेंद्र काळन जबरदस्त बॅटिंग करी. संघ अडचे होता बघा. किशोर भंडारी 0 वरती बाद झाले, उमेश 0 वरती बाद झाले, नितीन लवकर बाद झाले. म्हणजे जिम्मेदारी काय असते क्रिकेटमध्ये हे जितेंद्रने दाखवून दिली या मॅच मध्ये. आणि जिम्मेदारी घेणं मित्रांनो खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. दोन्ही एंडने स्ट्राईक सोडणे गरजेचे. त्यामुळे एकच धाव मिळेल. पहिला डाव इथे संपलेला आहे. 63 धावा हेडुटणे 40+ संघाने बनवले आहेत आणि 64 धावांचा आता पाठलाग करायचा आहे. तो मोठागाव 40+ संघाला या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरलाय. बिलास सुद्धा. चला टॉस साठी या. चिकनगर 40+ आणि नावाली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. तर राजू शेठ भोईर मोठागाव यांचा आम्ही सत्कार सुद्धा करणार आहोत. निशान भोईरचा आम्ही सत्कार करणार आहोत. या राजू शेठ भोईर यांचे सुपुत्र आपण पाहतोय. निशान भोईर यांचा सत्कार आम्ही करू आणि त्यानंतर टॉस सुद्धा होईल. एका बाजूला नावाली 40+ आणि दुसऱ्या बाजूला चिकनगर. चला दोन्ही कॅप्टन मला वाटतं विक्रम आले होते का आता. विक्रम या नावालीचे कॅप्टन आपण या लवकर. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली. निशान भोईर आपण पाहतोय. राजू शेठ भोईर त्यांच्याच नावाने सातत्याने तुम्ही संघ पाहत असता. अनेक वर्ष निशांत 11 वाकलन संघ तुम्ही पाहिला आणि याच खेळाडूंपासून सुरुवात झाली होती एक पुरस्कर्ते म्हणून राजू शेठ भोईर. आणि त्यानंतर राजू शेठ भोईर यांच्या नावाची चर्चा सातत्याने आजही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मग 40+ असो, रेग्युलर असो, अंडर 19 असो, प्रीमियर लीग स्पर्धा असो, नेहमीच त्यांच्या नावाची चर्चा असते. चिकनगरचे कॅप्टन इथे आलेले आहेत. नावालीचे कॅप्टन लवकरात लवकर या. दुसरे डाव सुरू होईल, लक्षात घ्या. त्यानंतर मासाई चषक ही स्पर्धा मित्रांनो भरपूर विनोद चर्चेत राहिली. मागच्या वर्षी तुम्ही त्या स्पर्धेत समालोचन केलं होतं आणि पाहुणचार काय असतं हे महेश म्हात्रे यांनी दाखवून दिलं. तर या महेश म्हात्रे आपलं इथे सत्कार केला जाईल कोपरगावचे.
महेश म्हात्रे यांना विनंती असेल आपण यायचे. जबरदस्त स्पर्धा मित्रांनो. आणि पाऊण चार काय असतो विठ्ठल दादा, आम्ही त्या स्पर्धेमध्ये दरवर्षी पाहतो. 2 दिवस जेवणाची मेजवानी तुम्ही पाहिली. सौरा कॅटरस, प्रमोद म्हात्रे आणि महेश दादांचं नक्कीच सध्या त्यांचं स्वप्न हेच आहे की क्रिकेटमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे. कोपरवासियांचा हाच प्रयत्न आणि ते नेहमीच केलं. आणि महेश दादांनी सांगितलं अजून काहीतरी वेगळं 2027मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जरी क्रिकेट या खेळामध्ये आम्हाला यश मिळत नसेल, मात्र आयोजनाच्या माध्यमातून आम्ही काहीतरी कमावलं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर जुनी डोंबिवलीचे अमित पाळी सुद्धा उपस्थित, त्यांचे आम्ही सत्कार करणार आहोत. चला, नावारी टीमचे कॅप्टन, खेळाडू, कोणी प्रतिनिधी आला असेल तर लवकर या. अमित पाटील येणाऱ्या काळामध्ये जुनी डोंबिवलीची स्पर्धा तुम्हाला 12-13 जानेवारीला पाहायला मिळणार आहे जुनी डोंबिवलीच्या मैदानात. त्यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. कार्यसम्राट माजी सरपंच विठ्ठल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करणार आहोत. हंस डीजेचे मी कौतुक करेल. मॉनिटर सुद्धा आमच्या टॉसबॉक्सच्या समोर आहे. आणि चंद्रकांत दादांना जेव्हा जेव्हा तुम्ही काही गोष्टी त्यांना सांगाल नक्कीच त्याचं रूपांतर काही क्षणातच ते करत असतात. तर काही क्षणातच नावाली संघ इथे नक्कीच दाखल होईल. तर काही क्षणातच नावाली संघ इथे दाखल होईल. 3 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. रमेश केने साहेब आपण आला असेल तर या चिकनगरचे आपले हार्दिक स्वागत. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल की या धावांपासून रोखलं जाईल या ऐकण्यासाठी जाणार आहोत आमचे कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष विनोदजी पाटील सरांकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच नितीन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेव देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नारायणी नमस्तुते. 14 विद्या 4 वेद आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपतीला वंदन करतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. आणि ज्या गावदेवीच्या नावाने हा संघ उंबारली खेळतो त्या गावदेवी चरणी नतमस्तक होतो आणि सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं स्वागत करतोय. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2026 आयोजक आहेत. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची ही विद्युत प्रकाश झोतातील ही स्पर्धा दिवस तिसरी दुसरी रात्र या स्पर्धेची. आणि मैदानावरती पहिला सामना मोठागाव आणि हेदुटेमध्ये सुरू आहे. 64चा पाठलाग करायचा आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती निलेश म्हात्रे त्याचबरोबर दत्ता सलामीला आलेत. बॉलिंग मार्कवर सुधीर त्या ठिकाणी तयार होत आहेत. दुसरं सत्र सुरू होत आहे. टार्गेट भलं मोठे बघूया मोठागाव संघ कशा पद्धतीने या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती प्रयत्न करतोय. पंचांचा इशारा या ठिकाणी सामना सुरू होतोय. पंचांच्या भूमिकेत अरविंद म्हात्रे एजी त्याचबरोबर श्रीनाथ पाटील मॅन फ्रॉम नागाव असे 2 पंच आणि तिसरे पंच जे टीव्ही अंपायरचं काम करतील संदीप भाने. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेंथ हुक केलाय पाठवला लॉंग लेग सीमारेषेच्या पार चौकार. बघा मगासपासून अनाउन्समेंट करतो इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा अनिवार्य आहे तर प्लीज कॉपरेट करा वेळेवरती या. टॉस पेंडिंग आहे पुढच्या मॅचचा तर येऊन थांबा. 3 ओव्हर नंतर आपण टॉस घेणार आहोत. तर पहिलाच बॉल सीमारेषे बाहेर पाठवला निलेश म्हात्रे. पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये लेग स्टंपच्या बाहेर निघणारा शॉट ऑफ लेन हुक केलं होतं निलेश म्हात्रेने आणि 4 धावा. मोठागाव संघ खेळतोय आणि त्याचबरोबर मोठागावचे राजू भोईर बऱ्याच कालावधीनंतर या ठिकाणी व्यासपीठावरती. आणखीन एक लाजवाब फटका हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. सलग येणारा हा दुसरा चौकार आपण बघतायत निलेश. आणि बघा काय जबरदस्त स्टार्ट त्या ठिकाणी देत असताना 64 धावा करायच्या आहेत पण निलेश म्हात्रेकडे ती क्षमता आहे. निलेश म्हात्रेने आजवर मोठागाव संघाला अशा कित्येक मोठमोठ्या धावसंख्या चेस करून दिलेल्या आहेत. माहिती आहे हेतुंडे संघाला याची पूर्णपणे कल्पना आहे. अफाट कर्तृत्वाचा एक महान फलंदाज मैदानावरती खेळतोय आणि जर तो थांबला
2-3 ओव्हर तर या मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने झुकू शकतो, ही क्षमता निलेश म्हात्रेमध्ये आहे. त्यामुळे चिंता जरूर असेल, माहिती आहे 64 धावा एक मोठं लक्ष आपण जरूर ठेवलं आहे, पण निलेश म्हात्रेला नाही थांबवलं तर मात्र ही धावसंख्या डिपेंड करणं फार कठीण होईल. बघूया सुधीर काळन कशा पद्धतीने कमबॅक करतायत. 2 चेंडू 2 चौकार या ठिकाणी आलेले आहेत आणि बघा या दरम्यान आपण बघताय चांगलं कमबॅक. अत्यंत सुंदर अशी क्रीडा स्पर्धा लायटिलिका सूर्यवंश MTC ज्या वाहिनीने अल्पावधीत जी गरुड झेप घेतलेली आहे ती सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि मागेच विषय सुरू होता की सगळ्यात चांगला ऑपरेटर कोण आहे सध्याच्या घडीला, तर आम्ही रोशन फराडला त्या नंबर वरती ठेवतो. हे आमचं वैयक्तिक मत आहे. हा चेंडू बघा फाईन लेगच्या दिशेने आणखीन एक चौकार निलेश म्हात्रेच्या बॅटमधून. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो, धावसंख्या धावफलकावरती 12 आपण बघतायत. तर रोशन फराड अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत. राजू शेठ मंचावरती उपस्थित आहेत. बक्षीस 3 षटकार. ओके, विलासला पैसे पोहोचलेले आहेत ऑनलाईन. बघा राजू भोईर यांची खासियत आहे, आम्ही नेहमी म्हणतो की 1100ची बक्षीस आम्ही नेहमी बघतोय, 1000-2000ची बघतो, पण राजू शेठ आल्यानंतर 11,000, 20,000, 25,000 अशाच रकमा तुम्हाला बघायला मिळतील. आणि या ठिकाणी बघा पुन्हा एकदा आणखीन एक लाजवाब फटका. इम्प्रूव्ह आजेशीर क्रिकेट सातत्याने दाखवत असताना आणखीन एक चौकार निलेश म्हात्रेच्या बॅटमधून. स्विच हिट तर निलेश म्हात्रेपेक्षा चांगला कोणी खेळू शकत नाही, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन्ही बाजूने खेळण्याची जी कला त्याने आत्मसात केलेली आहे. खरं तर ती वाखाणण्याजोगी राहिली. 40+ क्रिकेटही गाजवत आहेत. निलेश सामके सांगतात की आम्ही तयार आहे टॉससाठी. थोडं उशीर झाला त्यांना यायला, पण हरकत नाही, आपण 3 ओव्हर नंतर ही टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. 4 चौकार आल्या, 16 धावा धावफलकावरती. हो पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा स्टान्स बदलला. स्विच हिट, पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा 5वा चौकार आणि हा 3रा सलगचा निलेश म्हात्रेच्या बॅटमधून. जेव्हा मोठागाव संघ खेळतो तेव्हा आपण मोठागावची ही गावदेवी माता नेहमीच लहानपणी जत्रा आपण बघितलं तर सगळ्यांना माहीत असेल की मोठागावची जत्रा किती मोठी असते. त्याचबरोबर एक 30 गावची जत्रा आहे. काही जत्रा ज्या ठराविक येत होत्या तिथे आम्हाला आपणही सगळेजण आपल्यापैकी कित्येक जण लहानपणी गेला असाल. आणि मोठागावची जत्रा प्रचंड फेमस आहे. देवीचा पाडा मोठागावची जत्रा ही एकत्रित होताना आपण बघत असतो. त्या मोठागावच्या देवीचं या ठिकाणी गुणगौरव आपण ऐकत असताना DJ अंशच्या माध्यमातून चंद्रकांतजी फुटाणे त्या ठिकाणी आहेत. अत्यंत सुंदर ऑपरेटिंग आणि साऊंड क्वालिटी ही नेहमी चांगली राहिलेली आहे. त्यांचा इतिहास राहिलेला आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून कित्येक वर्ष आपण त्यांना ऐकतोय आणि नेहमीच चांगलं कलेक्शन त्यांच्याकडे. कुठल्या सिच्युएशनला कुठली गाणी सादर करायची आहे त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. संतोष देखील या ठिकाणी असणार आहेत. आणि जे गाणं सादर केलं त्याला 1 मिलियन व्ह्यूज आहेत. बघा ही फार मोठी गोष्ट आहे. खरं तर एखाद्या गावचं गाणं आणि त्यांना 1 मिलियन व्ह्यूज फार मोठी अचिव्हमेंट. आज चेंडू पंच केला आहे. कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन दिले गेले. क्षेत्ररक्षणात झाले चूक आणि या दरम्यान 2 धावा. क्षेत्ररक्षक उमेश डीपमध्ये होते. या ठिकाणी बघता ओव्हर थ्रोही झाला होता पण दत्ता पोचले नव्हते. खरं तर क्रीजमध्ये तिथून परत येणं फार कठीण. 2 धावा मिळत आहेत. दत्ताने देखील इम्प्रेस केले. 40+ क्रिकेट जेव्हापासून तो खेळू लागलाय जबरदस्त त्याच्या बॅटिंगमध्ये ते आत्मविश्वास दिसतोय. जो रेग्युलरचं क्रिकेटमध्ये आपण बघितलेलं आहे. उंची जरूर कमी आहे पण बॅटिंगमधले त्याचे असंख्य फटके त्याच्याकडे. चेंडू मागे गेला. या दरम्यान आपण बघता निलेश लगेच सरसावले. चेंडू जसा मागे गेला हलकीची एज होती. अंपायर त्या ठिकाणी इशारा करतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे आपण बघताय ती म्हणजे 23 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती 64चं टार्गेट आहे. अजूनही आपण बघितलं तर 41 धावांची गरज आहे. करंट रन रेट आम्हाला दाखवतात त्या ठिकाणी 17.25.
आणि रोशन फराड आहे, त्यामुळे प्रश्नच नाही आहे. कॉमेडी करण्याची एक वेगळी मजा असते. सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. वॅगन व्हील बघायला मिळेल, तुम्हाला मॅनहॅटन चार्ट बघायला मिळेल आणि मिनी बॅटिंग कार्ड, मिनी बॉलिंग कार्ड, सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय दर्जाचा दाखवण्याचा प्रयत्न रोशन नेहमीच करत आला आहे. ओहो, संपर्क नाही झाला व्यवस्थित. चेंडू मागे येतो गलीच्या दिशेने. या दरम्यान आपण बघतायत की एकदा पूर्ण करतात. लेग बायचा इशारा अंपायर त्या ठिकाणी करत असताना सिंगलने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावली, जाऊन पोहोचले 24 ॲक्शन रिप्ले बघा कशा पद्धतीने स्ट्रोक खेळले होते. टायमिंग झालं नाही, चेंडू जाऊन धडकले पाठीवरती. पुन्हा एकदा दोन्ही अँगलमध्ये आमचे 4 कॅमेरामॅन त्या ठिकाणी काम करतायत. फ्रंट कॅमेऱ्याची जबाबदारी संस्कार फराड उर्फ पपलू. तर हॅट्रिकसाठी भीमा काळन यांना 2000 रुपये आलेले आहेत. सोमनाथ पाटील याचकडून पारितोषिक असणार आहे. सोमनाथ भोईर, माफ करा. ओ बॅटची चेंडू मागे गेला, फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. आणि या दरम्यान बघा ही एक धाव कंप्लीट केलेली आहे. निलेश मात्र स्ट्राईकवरती येण्याचा प्रयत्न करतात. माहिती आहे स्ट्राईक जितकी माझ्याकडे असेल तितका मला संघाला विजयाच्या दिशेने लवकर घेऊन जाता येईल. 25 धावा झालेल्या आहेत. कारण रन रेट 15.00 दाखवते. रिक्वायर्ड रन रेट बघा 11.70 दाखवतोय. चांगली पार्टनरशिप होताना दिसते. निलेशने पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपण बघितलं तर 5 चौकार ठोकले. या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न भीमा करतील. भीमा काळन खरं तर एक जबरदस्त क्युरेटर म्हणून देखील त्यांची ओळख राहिलेली आहे. ओहो, स्लॉक स्वीप स्टंट अँड डिलिव्हर्ड. पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय जबरदस्त कॅमेरा वर्क त्या ठिकाणी. आमचे कॅमेरामॅन संस्कार फराड आहेत, त्याचबरोबर आतिश फराड आहेत आणि त्याचबरोबर साईड अँगल यश शेलवले त्या ठिकाणी आहेत. आणि स्टेजवरती आहेत प्रसन्न भोईरचे उंबारले गावचे सुपुत्र आहेत. आणि सागर देखील या ठिकाणी जरूर टीम बरोबर आहेत. प्रचंड मेहनत या सगळ्यांची राहिलेली आहे या चॅनेलला मोठं करण्यासाठी. 31 धावा झाल्या. निलेश मात्र 26 वरती खेळतात. 8 चेंडूचा सामना केलेला आहे. अप्रतिम बॅटिंग करतायत. हवेत आहे, फिल्डर आहे डीप मध्ये, पण त्या ठिकाणी पहिला टप्प्यात चेंडू उचलतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल झालाय. आणि या 2 धावा. चांगली पार्टनरशिप. रोहित पाटील यांचे आगमन झाले. सतरंगी क्रिकेट संघाचं एक अत्यंत टॅलेंटेड असं ऑलराऊंडर आपण बघतायत. काय जबरदस्त कामगिरी आपण बघितली होती आझाद मैदानावरती. अप्रतिम खेळ राहिला सतरंगी क्रिकेट संघ बीचा. दरम्यान धावसंख्या धावफलकावरती 2 षटकानंतर 33 दाखवते. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या आपण धावा बघितल्या तर 20. हे बघा ड्रोनच्या माध्यमातून हे सुंदर दृश्य, विहंगम दृश्य आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्या ठिकाणी यूट्यूबवरती त्यांना दाखवण्याचं काम करतात. ही क्रीडा नगरी बघा कशी सुंदर लख प्रकाशात सर्वांचं लक्ष वेधून घेते. मनमोहक विस्मयकारक असं हे दृश्य आपण बघतायत. उंबारीचं क्रीडांगण सगळ्यांच्याच मनाला नेहमी भावलेलं आहे. आणि बघा ड्रोनच्या माध्यमातून अत्यंत चांगलं त्या ठिकाणी काम करत असताना ड्रोन ऑपरेटर आमचे प्रेम एकदम प्रेमाने हे सगळे व्ह्यूज तुम्हाला दाखवत आहेत. सुंदर दृश्य. गुड जॉब प्रेम. अपेक्षा आहे संपूर्ण रात्रीमध्ये स्पर्धेच्या शेवटपर्यंत तुझ्याकडनं अशा सुंदर सुंदर दृश्यांच्या मला अपेक्षा आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जोडले गेले आहेत. त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. 33 धावा झाल्यात. विजयासाठी 31 करायच्या आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. आणि त्याचबरोबर 10.33 हा रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी दाखवतोय. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलेला आहे. नाईटमध्ये 63 धावा ही फार मोठी धावसंख्या आहे. पण ज्या पद्धतीने उंबारलीकरांनी किंवा मॅनेजमेंट कमिटीने हा रात्रीचा दिवस तयार केला आहे, इतक्या सुंदर पद्धतीने हा प्रकाश या ठिकाणी खरं तर तुम्हाला बघायला मिळतोय. जेणेकरून प्रत्येकाला चेंडू व्यवस्थित तो साईट होतो, व्यवस्थित दिसतो. बॅटिंग करणाऱ्या फलंदाजालाही आपण बघतोय की चेंडू चांगल्या पद्धतीने तो दिसतोय. हे बघा दुरून त्या ठिकाणी आपण बघतायत ही फटाक्याची आतषबाजी. हे सगळे सुंदर सुंदर दृश्य या ठिकाणी दाखवत असताना बॉलिंग मार्कवर परिवर्तन होतंय. विश्वास येत आहेत. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट शफल झाली होती. हा फटका बनवलाय दत्ताने, पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण उमेश जबरदस्त तिथे होते. 2 धावा मिळतील. 2 धावा इथून मात्र आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत उमेशने. खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे दोन्ही संघाचा. आणि नेहमीच मागे जाऊन मारलाय का चेक करायचंय. तर आपण चेक करूया. काही बंधनं फलंदाजाला लावण्यात आलेले.
दरम्यान आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय सुखदेवदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक लालचंददादा पाटील आणि सुखदेवदादा पाटील. त्या दरम्यान आपण पाहतोय प्रदीप काळन आणि रोहित पाटील हे दोन्ही यांचे आगमन झाले. त्यांनाही विनंती असेल या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. नाही 2 धावा आहेत बरोबर, पूर्ण मागे नव्हते गेले असं सांगतं त्या ठिकाणी थर्ड अंपायर. आणि नितीन सुखदेव का दादा तेच व्यक्ती आहेत. खरं तर जेव्हा आगरी कोळी महोत्सव सुरू झाला होता पेंढारकरवरती, तेव्हा रायगड ठाण्यातील सगळ्या समालोचकांचा सन्मान करणारे हे सुखदेव दादा पाटीलच होते. हे देखील विसरून चालणार नाही आपल्याला. ओहो, लॉंगॉनला फिल्डर जज करतात, गेला डोक्यावरनं थेट सीमा पार, येतो षटकार. षटक संपायच्या आधी नावाचे कॅप्टन येऊन थांबा, ऑलरेडी तुम्हाला उशीर झालेला आहे. तर निलेश दादा या, आपण स्टेजवरती थांबा. आपण ही ओव्हर झाल्यानंतर लगेचच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. एक जबरदस्त बॅटल तुमच्या समोर, 2 कट्टर प्रतिद्वंदी आणि जेव्हा जेव्हा एकमेकांच्या समोर येतात क्रिकेटचा परमोच्च आणि सर्वोच्च आनंद क्रीडा रसिकांना मिळतो. ओ दत्ताने पुन्हा एकदा उडवला, यावेळेस चेंडू पुन्हा एकदा गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. हाईट कम और फाइट ज्यादा, छोटा पटाका बडा धमाका. दत्ताच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार. आता 17ची गरज आहे, 15 चेंडू 17, 64 धावसंख्या ही खरं टार्गेट एकदम तुटपुंज वाटू लागलेले, कारण या पार्टनरशिपने आता मात्र संघाला विजयाच्या समीप आणून ठेवलंय. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत, डीप मध्ये फार वेगाने येतात. पहिली धाव घेतली, निलेश म्हात्रे धावतायत. निलेश म्हात्रेचा फिटनेस खरं तर नेहमीच चांगला राहिला आणि सध्या फिटनेसवरती प्रचंड फोकस त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचे खतर कोच जर आपण बघितलं, ट्रेनर आहेत, गोपीने आम्हाला सांगितलं आयऱ्याचे की आम्ही त्यांना ट्रेन करतोय. गोपी स्वतः त्यांना त्यांच्याकडनं क्रिकेटचे धडेही गिरून घेतात. त्यांचा अनुभवही निलेश म्हात्रे त्यांना शेअर करत असतात आणि खूप चांगला फिटनेस निलेश म्हात्रे यांचा आपण सातत्याने बघितलेलं आहे. आणखीन एक तडाखा पॅरल स्ट्रोक, हा देखील गेलाय सीमारेषे बाहेर, येतोय चौकार. रिप्लेमध्ये हा फटका बघा, जागेवरनं खेळले होते, ताकद झोकून दिली होती, पण चेंडू पहिल्या टप्प्यात सीमारेषेच्या बाहेर गेले. दत्ताची जबरदस्त बॅटिंग. एका बाजूला आपण निलेशला बघतोय, दत्ताही निलेशच्या आता बरोबर मागे आहे, 24 वरती पोहोचलाय. 9 बॉल 28 वरती निलेश खेळतोय. दत्ता या ठिकाणी आपण बघतोय 8 बॉल 24 वरती नॉट आउट आहे. 53 धावा झाल्यात, 11ची गरज आहे. कोणी विचार केला होता की 64 धावसंख्येचा सामना एक साइड होईल, वन साइड होईल, पण तो झालाय, तो करून दाखवले या दोन्ही सलामीवीरांनी. चांगला चेंडू मागे, विकेट किपर कडनं चूक झालेली आहे. चेंडू मागे शॉट थर्डमॅनला गेलाय. या दरम्यान एक धाव बायच्या रूपाने येते. 3 षटकं संपल्यात, धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे. ते 54 टाळ्या यायला हरकत नाही या पार्टनरशिपसाठी. एकही विकेट नाही आहे. पहिल्या विकेटसाठी अतूट आणि अभेद्य भागीदारी. आपण 3 ओव्हरनंतर टॉस करणार आहोत आणि टॉससाठी त्या ठिकाणी नक्कीच नितीन काळ ही जबाबदारी घेतील. तिथे 2 कॅप्टन, एका बाजूला आपण बघतात विक्रम आहे, दुसऱ्या बाजूला निलेश साळुंके आहेत. आणि एक चांगली मॅच आपल्या भेटीसाठी यानंतर येणार आहे. नक्कीच आमचे पाहुणे आपण पाहतोय महेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत. शेडबुऱ्यानं केलं होतं, पण त्यांनी सांगितलं की मी टॉस करत नाही, कारण की सध्या बऱ्याच वेळा आपण पाहतोय सत्कार सुद्धा ते स्वीकारत नाही. मात्र त्याचे सुपुत्र ज्यावे असतात निशांत उंबारली रेग्युलर किंवा उंबारली 40+ असा कॉल करायचा. 5 ओव्हरची मॅच असेल, एक रिव्ह्यू असेल, रनआउट बीमर आणि वाईटसाठी 15 सेकंदाच्या आत तो रिव्ह्यू घ्यायचा आहे. उंबारली 40+ असा कॉल केला आहे. उंबारली रेग्युलर आलेला आहे, त्यामुळे नावाली संघाने टॉस जिंकलेला आहे. तर नावालीने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅच सुद्धा सुरू आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया विनोद सरांचा आवाज. नावालीने फिल्डिंग घेतली आहे पुढच्या मॅचमध्ये. हॅलो,
फक्त खेळाडू कक्ष निलेशचा 2 खेळाडू कक्ष आहेत. तुम्ही टॉस जिंकल्या, तुम्ही खेळाडू कक्ष चॉईस करू शकता. 2 खेळाडू कक्ष आहेत. तसं चिकनगरलाही सांगा म्हणजे ते तिथे जाऊन थांबतील. ओव्हर टू विनोद सर. वळूया मॅचकडे आपण. ऑन साईडला खेळत्या स्क्वेअर ऑफ द विकेट स्वीप केल्या. फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. या दरम्यान केवळ एक धाव मिळते. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 55 झाले आहेत. 9 धावांची गरज आहे. 11 चेंडू 9 धावा. अत्यंत सुंदर अशी ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा विद्युत प्रकाश झोतामध्ये या ठिकाणी सुरू आहे. रजनी क्रिकेट ज्याला आपण म्हणतो. नाईटची स्पर्धा प्रत्येकाच्या मनाला नेहमीच भावत असते. चिकनगरला समोरचा खेळाडू कक्ष या ठिकाणी मिळणार आहे. टॉस जिंकणाऱ्या संघनायकाला आपण खेळाडू कक्ष चॉईस करण्याची संधी देतो. त्यांनी उजव्या बाजूचा जो खेळाडू कक्ष चॉईस केला. या दरम्यान आणखीन एक तडाखा चेंडू गेलेला आहे सीमारेषे बाहेर आणि येतोय हा षटकार. केवळ 3 पावलं दूर विजयापासून केवळ 3 धावा करायच्या आहेत. 10 चेंडूत. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत आहे तो षटकार. पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल आहे. पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर आपण बघतायत. केवळ 2 धावांची गरज. सामना पूर्णपणे आता मोठागाव संघाच्या बाजूने जवळजवळ जिंकलेलं आहे. केवळ 2 धावांची गरज आहे. इथून एखादा चमत्कारच आता हेदुर्णे संघाला वाचवेल पराभवापासून. विनिंग शॉट असेल का? आणि हो, हा विनिंग शॉट आहे. आणि अशा प्रकारे बघा हा देखील षटकार आहे. जाता जाता निलेश म्हात्रेने आणखीन एक षटकार ठोकला आहे आणि सामना जिंकलेला आहे. नो लॉस. 10 गडी राखून आणि त्याचबरोबर एकूण 9 चेंडू राखून पुढचे दोन्ही संघ तयार राहायचे. लगेचच मैदानावरती उतरायचं आहे. टॉस ज्या संघाने जिंकला फिल्डिंग करणार आहेत त्यांनी लवकरच मैदानावरती उतरायचं आहे. या सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करणार आहोत. आम्हाला आमचे ऑफिशियल स्कोरर याच गावचे सुपुत्र भावेश पाटील सांगतील की मॅन ऑफ द मॅच कोण आहे. तर 11 चेंडू ज्याने 40 धावा केल्या. मोठा गावचा मोठा फलंदाज निलेश म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. निलेश म्हात्रेंचं एक सुंदर गाणं यूट्यूबवरती आहे. जरूर मी डीजे अंशला विनंती करेन की जे गाणं असेल तर शोधा तुम्ही. मोठा गावाचा निलेश म्हात्रे हे जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ते गाणं परमेश माय यांच्या अकाउंटवरती आणि भरपूर व्ह्यूज त्याला लाभलेले आहेत. तर यायचं निलेश म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. टॉस जिंकून नावाही तयार झाला फिल्डिंगसाठी. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणि निलेश म्हात्रे यांनी लवकरात लवकर मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं. नक्कीच निलेश मॅन ऑफ द मॅच हॅट्रिक सुद्धा आपण पाहिली. आणि आपण पाहिलं तर